नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण BA द्वितीय वर्षातील शिवाजी व शिवकाळ या पेपरमधील मराठी सत्तेचा उदय व मराठी सत्तेच्या उदयासाठी लागलेली जी कारण परंपरा आहे, या मराठी सत्तेचा उदय घडवण्यासाठी जे काही कारणीभूत ठरलेले आहेत याविषयी जाणून घेणार आहोत. आपण जाणतो, मराठी सत्तेचा उदय म्हणजे भारतीय इतिहासातील एक सुवर्णाक्षराने लिहिलेलं पान असं म्हटलं जातं. हे पाहत असताना आपल्या लक्षात येईल, या बाबीविषयी अनेक मतांतरे मांडली गेली, अनेक वाद निर्माण झाले. हे सर्व पाहत असताना याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे आपल्याला अगोदर पाहावं लागेल. अर्थात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ही मराठी सत्ता उदयाला घडून येत असताना व तत्पूर्वी महाराष्ट्राची काय परिस्थिती होती हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या शाह्यांनी धुमाकूळ घातलेला होता. आपल्याला माहिती आहे, मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये याचा अभ्यास आपण केलेला आहात की उत्तर भारतामध्ये ज्यावेळेस तुघलक सत्ता प्रभावी होती, या तुघलक सत्तेचा प्रभाव हळूहळू कमी होत जसजसा कमी होत गेला तसतसा दक्षिण भारतामध्ये दोन नवीन राजवटींचा उदय घडून आलेला होता. ते म्हणजे विजयनगर साम्राज्य आणि बहमनी साम्राज्य. हे दोन स्वतंत्र साम्राज्य दक्षिण भारतामध्ये उदयाला आलेले होते. या दोघांमध्ये नेहमी संघर्ष होत गेलेले होते आणि हे संघर्ष इथल्या मराठी मातीतील लोकांनी, जनतेने मध्ययुगीन काळापासून ते पाहिलेलं होतं. विजयनगरची सत्ता हळूहळू लयास गेली. तुंगभद्रेच्या काठावरती उदयास आलेला हे महान साम्राज्य तालिकोटच्या लढाईमध्ये त्याचा मोठा पराभव झाला आणि बहमनी सत्तेकडून विजयनगरचा पाडाव घडून आलेला आपल्याला दिसून आला. पण नंतरच्या कालखंडामध्ये बहमनी सत्तासुद्धा दीर्घकाळ टिकून राहू शकली नाही. या बहमनी सत्तेचे वेगवेगळ्या शाह्यामध्ये तुकडे आपल्याला झालेले दिसून येतात. 5 शाह्यामध्ये या बहमनी साम्राज्याची विभागणी झालेली होती. अहमदनगर येथील निजामशाही, विजापूरची आदिलशाही, वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही आणि गोळकोंड्याची कुतुबशाही अशा प्रकारच्या 5 शाह्या निर्माण झाल्या आणि यामध्ये सातत्याने संघर्ष होत राहिले. या संघर्षातूनच पुढे बिदरची बरीदशाही आणि वराडची इमादशाही संपुष्टात आलेली दिसून येते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि गोळकोंड्याची कुतुबशाही या 3 शाह्यांचं प्राबल्य टिकून राहिलं. तेही आपापसामध्ये संघर्षरत राहिले आणि या संघर्षामध्ये येथील मराठी माणसाने मोलाचा आपले योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथून खऱ्या अर्थानं मराठी सरदारांची राजकारणामध्ये तसेच लढवई शक्ती म्हणून एका मुख्य पटलावरती त्यांचं आगमन या मराठी माणसाचं झालेलं दिसून येतं. मागोमाग
उत्तर भारतामध्ये मोगलांची सत्ता प्रबळ होऊ लागलेली होती, प्रबळ झालेली होती. मोगल बादशाह औरंगजेब, त्यानंतर जहांगीर, शहाजहान, त्याचबरोबर औरंगजेब या बलाढ्य बादशहाने प्रचंड मोठं साम्राज्य, मोगली साम्राज्य उत्तर भारतामध्ये निर्माण केलेलं होतं. या मोगली साम्राज्याचाही प्रभाव हळूहळू दक्षिण भारतावरती उमटायला लागलेला होता. या दख्खनमधील शाह्यावरती त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केलेली होती. याचाही किंवा या मोगलांशी लढण्याचा अनुभवही मराठी माणसाला आता येऊ लागलेला होता. या समयी उत्तर भारतामध्ये बलाढ्य असा मोगल बादशाह औरंगजेब हा सत्ताधीश होता. तर दक्षिणेमध्ये अहमदनगरला निजामशाही होती, विजापूरला आदिलशाही होती आणि गोलकोंडा अर्थात हैदराबाद या ठिकाणी कुतुबशाही अस्तित्वात होती. या शाह्यामध्ये येथील सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये वाढलेले लढवय्ये, काटक आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने गनिमिकावा युद्धपद्धती विकसित केली असे मराठा सरदार हे या शाह्यामध्ये कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात. अशा परिस्थितीमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये एका नवीन हिंदवी स्वराज्याची स्थापना ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. मराठी सत्तेचा उदय याविषयी वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मतं मांडलेली आपल्याला पाहायला मिळतात. मराठी सत्तेचा घडून येण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरलेल्या होत्या. जसं की ब्रिटिश रेसिडेंट ग्रँड डफ यांनी खऱ्या अर्थानं मराठ्यांच्या इतिहासाविषयी सुरुवातीला लिखाण करावयास सुरुवात केली आणि त्यांनी जे लिखाण केलं तेव्हापासून या मराठी सत्तेच्या लिखाणाला किंवा या इतिहासाला मराठ्यांचा इतिहास असं म्हटलं जाऊ लागलं. कारण 3 खंडामध्ये या ग्रँड डफने मराठ्यांचा इतिहास, हिस्ट्री ऑफ मराठा याविषयी लिखाण केलं. हे लिखाण करत असताना अनेक उणिवा त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येतात. जसं की मराठ्यांचा उदय घडून येण्यासाठी जी पार्श्वभूमी त्यांनी सांगितलेली होती किंवा त्यांनी असं म्हटलेलं होतं की मराठ्यांचा उदय म्हणजे जंगलात अचानक पेटलेला वणवा होता आणि हे मत दीर्घकाळापर्यंत प्रचलित असलेलं दिसून येतं. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या इतिहासकारांनी याचा विस्ताराने आढावा घेतला, याविषयी संशोधन केलं गेलं आणि मराठ्यांचा उदय म्हणजे केवळ सह्याद्रीच्या डोंगरावरती अचानक वाळलेलं गवत पेटावं तसा मराठ्यांचा उदय घडून आला, हे ग्रँड डफचं मत मात्र खोडून काढण्यात आलं आणि वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळे मतं, वेगवेगळे विचार मांडले. त्यातून हे लक्षात आलं की मराठ्यांचा उदय म्हणजे केवळ जंगलात अचानक पेटलेला वणवा नव्हता, तर त्यामागे प्रचंड मोठी कारण परंपरा लपलेली होती. वेगवेगळी कारणं या मराठी सत्तेचा उदय घडून येण्यासाठी कारणीभूत ठरलेली होती. हीच कारणं आपल्याला थोडक्यामध्ये ग्रँड डफच्या नंतर भारतीय इतिहासकारांनी जसे की राव बहादूर कीर्तने, जिनसीवाले आहेत, साने, मोडक, चिपळूणकर, तसेच विका राजवाडे, त्यानंतर वासुदेव शास्त्री खरे यासारख्या
अनेक इतिहास अभ्यासकांनी, इतिहास संशोधकांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचा शोध घेतला. मराठी सत्तेच्या उदयाचे पार्श्वभूमीविषयी अभ्यास करायला सुरुवात केली. त्याचबरोबर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सन 1900 मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी स्पष्ट करणारा एक ग्रंथच लिहिला. राईज ऑफ मराठा पॉवर या नावाने हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि तो खूप गाजला आहे. या ग्रंथामध्ये न्यायमूर्ती रानडेने ग्रँड डफचे मत खोडून काढले. मराठी सत्तेचा उदय हा सह्याद्रीच्या डोंगरामध्ये अचानक पेटलेला वनवान असून मागील 400-500 वर्षापासून विकसित झालेल्या परिस्थितीचा तो परिपाक होता, असे स्पष्टपणे मत न्यायमूर्ती रानडेंनी मांडले. ही परिस्थिती स्पष्ट करताना त्यांनी महाराष्ट्रातील साधुसंतांच्या कार्याविषयीचं वर्णन केलं. मराठी राज्याच्या उदयासाठी आवश्यक असे वातावरण हे या साधुसंतांच्या माध्यमातून निर्माण झालेलं होतं. म्हणून मराठ्यांच्या उदयाला हा घटक कारणीभूत ठरतो, असं मत न्यायमूर्ती रानडेंनी मांडलेलं होतं. या काळातच इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाविषयी अभ्यास सुरू केलेला होता, संशोधन सुरू केलेलं होतं. त्यांनी अनेक साधनं शोधून काढली आणि त्या आधारे मराठी राज्याच्या उदयाची कारणमीमांसा करायला सुरुवात केली. त्यांनी न्यायमूर्ती रानडेंचं जे काही मत होतं ते खोडून काढलं. त्यांचं मत असं होतं की संतांच्या शिकवणुकीमुळे नव्हे तर प्रामुख्याने महाराष्ट्र धर्माच्या उदयामुळे मराठी राज्याचा उदय झाला. अशा रीतीनं मराठ्यांच्या सत्तेच्या उदयाची कारणमीमांसा करताना ग्रँड डफ, न्यायमूर्ती रानडे, वि. का. राजवाडे यांनी आपापल्या परीनं ही वेगवेगळी कारणमीमांसा केलेली दिसून येते. प्राध्यापक न. फाटक यांनी मराठ्यांच्या उदयाला सर्वस्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्वच कारणीभूत ठरलेलं होतं, असं मत प्रतिपादन केलेलं होतं. अर्थात अशा वेगवेगळ्या इतिहासकारांनी ही वेगवेगळी मतं आपल्यासमोर मांडलेली दिसून येतात. अर्थात मराठी सत्तेचा उदय म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरखोऱ्यात अचानक पेटलेला वनवान होताच, किंवा केवळ संतांच्या भक्तिमार्गाने किंवा त्यांच्या शिकवणुकीमुळे हे स्वराज्य निर्माण झालं किंवा या स्वराज्य प्रस्थापनेचा प्रयत्न झाला. त्याचबरोबर महाराष्ट्र धर्माचा उदय हेही केवळ एकच कारण मराठी सत्तेच्या उदयाचं कारण नव्हतं, तर मराठी राज्याच्या उदयाला या सर्व कारणांबरोबरच इतरही अनेक घटक कारणीभूत ठरलेले होते. अशा या सगळ्या विचारांचा आधार घेऊन या सगळ्याची कारणमीमांसा, या सगळ्यांचा आढावा आपल्याला यापुढे घ्यावा लागेल, जेणेकरून ही सगळी मतं किंवा हे सगळे विचार सत्तेच्या उदयाची कारण परंपरा पाहत असताना काही बाबी किंवा काही घटक प्रकर्षाने जाणवतात आपल्याला. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील प्राचीन राजदत्तांचा वारसा होय. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातून आणि गोदावरी कृष्णेच्या खोऱ्यातून अगदी बौद्ध काळापासून राजदत्तांचे अस्तित्व असलेले आपल्याला दिसून येते. बौद्ध काळातील अश्मक आणि मूलक ही 2 जनपदे महाराष्ट्रातील गोदावरी नदीकाठील भागातीलच आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण आणि नांदेड निजामाबाद परिसरातील बोधन या त्यांच्या राजधान्या होत्या. नंद साम्राज्याची एक उपराजधानी तर आजच्या नांदेड परिसरामध्ये होती. सातवाहन सत्ता तर याच परिसरात निर्माण झाली आणि पुढे आंध्र प्रदेशामध्ये विस्तारली गेली. प्रतिष्ठानचे म्हणजे आजच्या पैठणचे, तसंच भोगवर्धन म्हणजेच भोकरदन औरंगाबाद जिल्हा
तगर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर, सूरपारक अर्थात ठाणे जिल्ह्यातील सोपारा, भ्रौकच्छ म्हणजेच भडोच, कलिना म्हणजेच आजचे कल्याण ही प्राचीन शहरे त्या काळात भरभराटाला आली. 450 वर्ष सातवाहन सत्तेच्या रूपात या प्रदेशाने राजसत्ता भोगलेली होती. त्याचबरोबर वाकाटक, कोरू चालुक्य, उत्तर चालुक्य या कालखंडातील प्रमुख सत्ता केंद्रे ही महाराष्ट्रातच राहिली. त्या काळातील वत्सगुल्म अर्थात आजचे वाशिम ही तर या वाकाटकांची राजधानीच होती. नागपूर परिसरामध्ये वाकाटकांचे असे असंख्य अवशेष आजही पाहावयास मिळतात. उत्तर चालुक्यांचे कार्यक्षेत्र हे हाच प्रदेश राहिला. विशेषतः राष्ट्रकूट ही राजसत्ता तर प्रामुख्याने इथलीच. कंधारपूर अर्थात नांदेड जिल्ह्यातील कंधार, लत्तलूरपूर म्हणजेच आजचे लातूर, येलापूर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ या तत्कालीन राष्ट्रकूटांच्या राजधान्या होत्या. त्याचबरोबर देवगिरीच्या परिसरामध्ये यादव सत्तेचा उदय झाला. ही देवगिरी अर्थात दौलताबाद ही यादवांची राजधानीच होती. एकंदरीत इसवी पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या 13व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात सह्याद्रीच्या परिसरात अनेक राजसत्ता निर्माण झाल्या. स्थिर असे शासन इथे अस्तित्वात आलेले होते. व्यापार उदीम मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता. अनेक किल्ले बांधले गेले. अनेक नवनवीन प्रवास मार्ग निर्माण केले गेले. आर्थिक संपन्नता आली. शिल्प स्थापत्य परंपरा निर्माण झाल्या. शेकडो लेण्या कोरल्या गेल्या. अप्रतिम कला आविष्कार निर्माण झाले. मंदिरं बांधली गेली. याच प्राचीन सत्तांची परंपरा शिवाजीरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या रूपात पुनरुज्जीवित झालेली आपल्याला पुढील काळात दिसून येते. अर्थात हे एक महत्त्वपूर्ण कारण मराठी सत्तेचा उदय घडण्यासाठी कारणीभूत ठरलं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती होय. सह्याद्री विंध्याद्रीचा हा महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्णच आहे. या सह्याद्रीच्या डोंगररांगामुळे जी परकीय आक्रमक होते, बाह्य शत्रू होते, त्यांच्या हालचालींना पायबंद घातला जात होता आणि पायबंद घालणे शक्य झालेले होते. या डोंगरदऱ्यामधून राहणारी मराठी माणसे हा डोंगर बालेकिल्ला बनवूनच लढत होती. यातले चोरटे मार्ग असतील हे त्यांना पक्के माहिती होते. साहजिकच या डोंगरदऱ्यामधील हे डोंगरी किल्ले त्यांचं मुख्य सत्तास्थान होतं, सत्ता केंद्र होती. तसंच गनिमी काव्याचं हे युद्धतंत्र निर्माण आणि विकसित करण्याचं श्रेय खऱ्या अर्थानं मराठी लढवय्या मावळ्यांना जातं. एकंदरीत या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळेच मराठी सत्तेच्या उदया अगोदर 1500 वर्ष येथे राजकीय सत्ता उदयास येत राहिलेल्या होत्या. याला ही भौगोलिक परिस्थितीसुद्धा कारणीभूत ठरलेली होती. म्हणजेच मराठ्यांच्या सत्तेच्या उदयास ही भौगोलिक परिस्थिती नक्कीच कारणीभूत असलेली आपल्याला दिसून येते. याबरोबरच आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मराठी माणसातील काटक वृत्ती. मावळे अतिशय काटक, शरीराने काटक असणारे, चपळ हालचाली करणारे हे मराठी सैन्य होतं. भारतातल्या उत्तरेकडील
प्रांतातल्या लोकांसारखे जरी मराठातील लोक धिप्पाड किंवा उंच नसले तरी परंतु प्रकृतीने अतिशय काटक होते. शिवकाळात तर ही काटकवृत्ती अधिकच प्रभावी होती. प्रचंड मोठ्या डोंगरदऱ्यांची चढउतार करणे हा त्यांचा नित्यक्रम बनलेला होता. या काटकवृत्तीनेच स्वराज्य स्थापनेस फार मोठा हातभार लागलेला दिसून येतो. एकंदरीत या डोंगरदऱ्यामधल्या आडवळणाची, चढउताराची, इथल्या निसर्गानेच त्यांना एक प्रकारे कष्टाळू बनवलेलं होतं, जिद्दी बनवलेलं होतं आणि काटक बनवलेलं होतं. शौर्य, साहस, चिकाटी हे इथल्या व्यक्तींचे, इथल्या लोकांचे स्वभावविशेष बनलेले होते. प्रामाणिक निष्ठा हा मराठी माणसाचा आणखी एक विशेष गुण होता. मराठातल्या लोकांची ही काटकवृत्ती आणि स्वातंत्र्यप्रेम हे पिढीजात होते. ही प्रवृत्ती कुठंतरी मराठी सत्ता किंवा स्वराज्य स्थापनेसाठी मावळ्यांच्या रूपातून पुढे आलेली होती किंवा ही काटकवृत्ती मराठी सत्ताचा उदय घडवण्यासाठी कारणीभूत ठरलेली होती असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मराठी भाषा आणि मराठी भाषेमध्ये निर्माण झालेलं आध्यात्मिक साहित्य, ज्यामुळे एक प्रकारे फार मोठं प्रबोधन येथील लोकांमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. या महाराष्ट्र प्रदेशात सातवाहन काळापासून स्थानिक अशा प्राकृत भाषेचा वापर होत आलेला होता. संस्कृत तर प्रचलित होतीच, परंतु यादव काळात आणि विशेषतः 12व्या शतकापासून मराठी भाषेचा विकास होऊ लागला. मुकुंदराजांचा विवेक सिंधू, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी यासारख्या ग्रंथांच्या रूपाने मराठी भाषेची श्रेष्ठ अशी अभिव्यक्ती प्रारंभीच्या काळातच तयार झालेली होती. संस्कृत ही जरी देवभाषा म्हणून सारे धार्मिक आध्यात्मिक चिंतन आणि अभिव्यक्ती त्याच भाषेतून व्हावी हा प्रस्थापित संकेत बनलेला होता. परंतु ज्ञानेश्वरांनी हा संकेत मोडून काढत मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला. एकंदरीत ही एक प्रबोधनाची चळवळच होती. मराठी भाषेच्या रूपाने मराठी लोकांची अस्मिता जागृत व्हायला मदत झाली. या मराठी अस्मितेचे प्रकट रूप म्हणजेच मराठी स्वराज्य स्थापना होय. मराठी भाषेने आणि त्यातून झालेल्या प्रबोधनाने स्वराज्य प्रस्थापनेला योग्य असे वातावरण निर्माण करून दिले. म्हणूनच मराठी सत्तेच्या उदयाचे कारण सांगत असताना मराठी भाषेचा उदयाचा आणि त्यामार्गे झालेल्या प्रबोधनाचा आवर्जून उल्लेख केला जातो. ही मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या माध्यमातून झालेलं प्रबोधन हाही एक महत्त्वपूर्ण घटक मराठी सत्तेचा उदय घडवून येण्यासाठी कारणीभूत ठरलेलं होतं असं म्हटलं जातं.